एक्सरसाइज 6.1 चेक इफ द फॉलोइंग रिलेशन्स आर फंक्शन. हा ए सेट आहे, हा बी सेट आहे. काय चेक करायचं, प्रत्येक एलिमेंट ह्याच्यातला रिलेटेड आहे की नाही. मग इकडचा एखाद दुसरा शिल्लक राहिला असला तरी चालतं. इकडचे दोन एलिमेंट एकाच एलिमेंटला जरी रिलेटेड असले तरीही चालतात, तर ते फंक्शन आहे. इकडं मात्र इकडचा एकच एलिमेंट इकडच्या दोन दोन एलिमेंटला रिलेटेड असला तर ते फंक्शन नाही आहे, किंवा इकडं एखादा जर एलिमेंट शिल्लक राहिला असेल रिलेट व्हायचा तरी ते फंक्शन नाही आहे. पण याच्यातला प्रत्येक एलिमेंट इकडं कुठल्या ना कुठल्या एलिमेंटला रिलेटेड आहे. सिन्स एव्हरी एलिमेंट ऑफ सेट इज रिलेटेड टू वन अँड ओनली एलिमेंट ऑफ बी, देअरफॉर इट इज अ फंक्शन. पहा, हे जरी दोन्ही एकाच एलिमेंटला असतील तरीही चालतील, पण इकडचा एकच एलिमेंट इकडच्या दोनला चालणार नाही. इकडचे शिल्लक राहिले तर चालतात, इकडचा एकही एलिमेंट शिल्लक राहिलेला चालत नाही. सेकंड त्यातलं सिन्स आर बिलॉंग्स टू ए, हा आर इज रिलेटेड टू टू एलिमेंट ऑफ बी. बीला आणि डीला हे दोघांनाही रिलेटेड आहे, तसं चालत नाही. ए मधला एकच एलिमेंट बी मधल्या दोन एलिमेंटला रिलेटेड चालणार नाही एका वेळेस, इकडचा एकच नाही का नाही. इकडचे दोन इकडे एकाला असले तर चालतील, बाकीचे एकेकाला रिलेटेड आहेत, तर देअरफॉर इट इज नॉट अ फंक्शन. तिसरं एक्झाम्पल पहा. इथं हा 4 जो एलिमेंट आहे तो इकडं रिलेटेड व्हायचा आहे, म्हणजे इकडं त्याला कुठंही कोणीही दाखवलेलं नाही. सिन्स 4 बिलॉंग्स टू ए इज नॉट रिलेटेड एनी एलिमेंट ऑफ बी, कुठल्याही एलिमेंटला तो रिलेटेड नाही आहे, देअरफॉर इट इज नॉट अ फंक्शन. त्याच्यामुळे हे पण फंक्शन नाही आहे. आता खाली ऑर्डर पेअरमध्ये फंक्शन्स दिलेत पहा. विथ सेट ऑफ ऑर्डर पेअर्स रिप्रेझेंट अ फंक्शन. फ्रॉम हा एक सेट दिलेला आहे आणि हा सेट बी दिलेला आहे, तर जस्टिफाय आपल्याला करायचं आहे. हा ए सेट आहे, 1 2 3 4 हे 4 एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये, आणि बी मध्ये -1 0 1 2 3 हे 4 एलिमेंट्स आहेत. त्यातलं हे ए हा एक ऑर्डर पेअरचा सेट दिलेला आहे पहा. 1 0 3 3 2 -1 4 1 2 2. ह्याला आपण काय घेतलं, एक सपोज फंक्शन घेतलं, लेट एफ इज इक्वल टू पहा. सिन्स 2 ऑर्डर पेअरमधला जो पहिला एलिमेंट असतो तो, समजा ए आणि बी असं जर सेट कन्सिडर केले आपण, इथं दिलेलेच आहेत पहा. तर पहिले जे एलिमेंट असतात ते सेट एचे एलिमेंट असतात, आणि दुसरे जे एलिमेंट असतात ते सेट बीचे एलिमेंट असतात. मग ते फंक्शन आहे की नाही, कसं, कारण की इथं हे 2 आणि हा 2 एकच एलिमेंट आहे, इथं 2 आहेत. Since 2 belongs to A is related to two distinct element 2 and -1 of B, therefore it is not a function. तर ते फंक्शन नाही आहे ऑर्डर पेअरमध्ये असल्यामुळे. दुसरं 1 2 2 -1 3 1 4 3. आता ह्याच्यामध्ये 1 2 3 4, इथं पण 2 -1 1 3 प्रत्येकाला आहे रिलेटेड, म्हणजे हे फंक्शन आहे पहा. सिन्स एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज रिलेटेड टू वन अँड ओनली एलिमेंट ऑफ बी, देअरफॉर इट इज फंक्शन. इकडची जी फिगर घेतली होती हे 2 2ला हे दाखवलेलं आहे, हे चुकून इकडचं हे घेऊन टाका, कारण हे फंक्शन आहे आणि इथं 2 वेळेस इथं दाखवलेलं आहे, हे नको. तर हे फंक्शन आहे. प्रत्येक एलिमेंटला आहे म्हणून हे फंक्शन आहे. तिसरं आहे 1 3 4 1 2 2. आता ह्याच्यातला 3 जो आहे हा 3 एलिमेंट बी मध्ये आहे, परंतु सिन्स 3 बिलॉंग्स टू ए इज नॉट रिलेटेड टू ओनली एलिमेंट ऑफ बी. 1 4 2 हे 3 एलिमेंट ए मधले रिलेटेड आहेत कुठल्या ना कुठल्या एका एलिमेंटला बी मधल्या, परंतु ए मध्ये असलेला 3 हा एलिमेंट आहे तो बीच्या कुठल्याही एलिमेंटला रिलेटेड नाही आहे, म्हणून मग हे फंक्शन नाही. थर्ड क्वेश्चन, चेक इफ द रिलेशन गिव्हन बाय द इक्वेशन रिप्रेझेंट्स
वाय ॲज फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे वाय हे एक्सचं फंक्शन आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं. त्यातला नंबर 1 आहे एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. काय करायचं, ह्या प्रत्येकाच्यावरून वायची किंमत काढायची. वाय इज इक्वल टू काही ना काही एक्स जर मिळालं आपल्याला तर ते फंक्शन आहे, नाही तर नाही. त्याच्यामध्ये वाय असणं अत्यंत गरजेचं आहे. हा पॉझिटिव्ह एक्स इकडे आणला, निगेटिव्ह झाला, म्हणजे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस एक्स आलं. स्क्वेअर रूट जर घेतलं बोथ साईडला तर वाय इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स. पाहत याच्यातल्या प्रत्येक एक्सला वायच्या 2 व्हॅल्यू मिळायला लागल्या आपल्याला, एक प्लसची आणि एक मायनसची. देअरफॉर फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ एक्स देअर आर 2 व्हॅल्यूज ऑफ वाय. वाय ही इमेज फंक्शन आहे आणि एक्स आहे की नाही डोमेन फंक्शन आहे आणि ही कोडोमेन आहे. मग इकडं 2 व्हॅल्यू चालतात का आपल्याला? नाही. देअरफॉर वाय इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्स, म्हणून हे एक्सचं फंक्शन नाही. हे आपण इकडे सुद्धा पाहिलेले, इथले सुद्धा ऑर्डर पेअरचे घेतले त्यावेळेस पण पाहिलेलं आहे. त्यानंतर 2y प्लस 10 इज इक्वल टू 0 हे जर सॉल्व्ह केलं तर y इज इक्वल टू -5 येतं, म्हणजे हे कॉन्स्टंट फंक्शन आहे. देअरफॉर इट इज अ कॉन्स्टंट फंक्शन. बस एवढंच लिहून टाकायचं. हे काही फार मोठे एक्झाम्पल्स नाही आहेत. तर सी एक घेऊन दाखवलेलं त्याच्यातलं की 3x - 6 इज इक्वल टू 21. हे सॉल्व्ह केल्यावर एक्सच फक्त येतं, ह्याच्यात वाय येतं आहे का कुठं? नाही. हे समजा जरी इकडं आपण घेतले 27 झाले, एक्सची व्हॅल्यू 9 आली, परंतु एक्स इज इक्वल टू 9, याच्यामध्ये वाय कुठंच येत नाही. देअर इज नो वाय इन दिस इक्वेशन, देअरफॉर इट इज नॉट अ फंक्शन, म्हणून हे फंक्शन नाही. फोर्थ क्वेश्चन, इफ एफ ऑफ एम इज इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1 फाइंड. आता ह्याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल होते, एक साधी किंमत ठेवून काढण्याचे होते, ते 6वी 7वीला सुद्धा केलेले, म्हणून मी हे फक्त एकच घेऊन त्याच्यातलं हे करून टाकलं. बाय एफ ऑफ -3, एमची व्हॅल्यू -3 ठेवून सोडून घ्यायचं आहे. -3चा स्क्वेअर प्लस 9 झाला, -3 इंटू -3 परत मायनस मायनस प्लस 9 आणि हा 1, 9 9 1 व 9 10 झाला. या पद्धतीने ह्याला फक्त सॉल्व्ह करायचं, एमच्या किमती वेगवेगळ्या घेऊन. इथं सुद्धा असे 3-4 दिलेले आहेत. फाइंड एक्स इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स, म्हणजे हे 2 फंक्शन दिलेले आहेत, हे दोन्ही इक्वल घेऊन क्वाड्रेटिक इक्वेशन मिळेल, कोणतं इक्वेशन मिळेल त्याला सॉल्व्ह करायचं बस, आणि एक्सची किंमत काढायची. एफ ऑफ एक्स दिलेला πx⁴ प्लस 2x स्क्वेअर आणि त्याच वेळेस जी ऑफ एक्स दिलेला 11x स्क्वेअर, हे दोन्ही इक्वल घ्यायचे. हे दोन्ही इक्वल घेतले, त्याच्यावरून काय मिळालं आपल्याला? x⁴ प्लस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 11x स्क्वेअर. हा 11x स्क्वेअर जर इकडे आणला तर निगेटिव्ह होणार आहे माहिती आपल्याला, म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 11x स्क्वेअर झाला. हा x⁴ तर आहेच आहे. 2 - 11 म्हणजे 9x स्क्वेअर आलं, म्हणजे x⁴ मायनस 9x स्क्वेअर इज इक्वल टू आलं 0. याच्यातला x स्क्वेअर कॉमन निघू शकतो, x स्क्वेअर कॉमन काढला म्हणजे x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0 आलं. आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवताना तसंच करतो, x स्क्वेअर एक तर 0 असेल किंवा x स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0 असेल. एक्सची व्हॅल्यू 0च येणार आहे इथं स्क्वेअर, आणि इथं डायरेक्ट लिहून टाकली मी. एक्सची व्हॅल्यू इकडे जर आला तर x स्क्वेअर इज इक्वल टू 9 आला, आणि मग एक्सची व्हॅल्यू प्लस मायनस 3 आली, म्हणजे एक्सच्या 3 व्हॅल्यू मिळाले, एक तर 0, एक तर पॉझिटिव्ह 3, एक तर निगेटिव्ह 3. या पद्धतीने असे कितीही प्रॉब्लेम आपण असे सॉल्व्ह करू शकतो. क्वाड्रेटिक इक्वेशन येईल, क्युबिक इक्वेशन येईल, त्याला फक्त आपण सॉल्व्ह करत चालायचं. आता फाइंड द डोमेन आणि रेंज ऑफ द फॉलोइंग फंक्शन. त्याच्यात एक घेतलेले जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 4 डिवायडेड बाय एक्स मायनस 2. हे फंक्शन डिफाईन कधी होणार नाही? ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटर 0, कुठल्याही रॅशनल फंक्शनमध्ये डिनॉमिनेटर 0 असावं चालत नाही, आहे की नाही? px अपॉन qx, तर qx 0 नसेल तरच ते फंक्शन आहे, नाही तर नाही. डिनॉमिनेटर 0 चालत नाही, म्हणजे हे नॉट डिफाईन कधी होईल? ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 2 असेल, कारण की एक्स इज इक्वल टू 2 जर घेतलं तर 2 - 2 0 येऊन चाललं, म्हणजे त्यावेळेस ते काय होणार आहे? डिफाईन होणार नाही. म्हणजे ह्याचा डोमेन काय झाला? मग सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स हा रिअल नंबर आहे, परंतु एक्स हा
झिरो चालणार नाही. मग रिअल नंबर आहे म्हणजे आर, मायनस काय आहे, फक्त 2 नको आहे आपल्याला त्याच्यातला एकटा, म्हणजे आर मायनस सिंगलटन सेट आहे हा, म्हणजे एकटाच एलिमेंट सिंगलटन सेट 2. म्हणजे बाकी सगळं रिअल नंबर चालेल, 2 सोडून बाकी सगळं जर असेल तर हे फंक्शन डिफाईन करू शकतो आपण. म्हणून त्याचा डोमेन मिळाला आपल्याला आर मायनस सिंगलटन सेट 2. आता त्याची रेंज काढायची. ह्या जी ऑफ एक्सला मी समजा वाय कन्सिडर केलं आणि त्याला थोडंसं सॉल्व केलं, मल्टिप्लाय होईल हे एकमेकाला, म्हणजे एक्स वाय मायनस 2y इज इक्वल टू एक्स प्लस 4. एक्स इकडं जर आणला आणि वाय जर तिकडे घेतला तर एक्स वाय मायनस एक्स झालं हे, आणि हा मायनस 2y इकडं आला, 2y प्लस 4 आला. एक्स कॉमन काढू ह्याच्यातला, म्हणजे एक्स इंटू ब्रॅकेट वाय मायनस 1 इज इक्वल टू 2y प्लस 4. न्यूमरेटरमधला वाय मायनस 1 इकडं जर घेतला डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2y प्लस 4 डिवायडेड बाय वाय मायनस 1 आला. इथं सुद्धा वाय जर 1 घेतला आपण, आता हे एक्स इज इक्वल टू आणलं आपण, आहे की नाही, हे वाय इज इक्वल टू असायचं, तर तिथं आपल्याला डोमेन मिळाला. एक्स इज इक्वल टू आणलं म्हणजे उलट झालेलं आहे त्याला, म्हणून इथं आपल्याला त्याला काय मिळेल, रेंज मिळेल. वाय इज इक्वल टू 1 जर ठेवलं इथं तर हे आपण फंक्शन डिफाईन करू शकत नाहीत, कारण की वाय इज इक्वल टू 1 ठेवलं तर 1 मायनस 1 झिरो, डिनॉमिनेटर झिरो आला. म्हणून इफ वाय इज इक्वल टू 1 वी कांट फाइंड एक्स, किंवा एक्स डिफाईन करू शकत नाही. देअरफॉर त्याची रेंज काय येणार आहे, मग रिअल नंबरमधून हा 1 फक्त तेवढा काय करावं लागेल आपल्याला, मायनस करावं लागेल. सेट ऑफ ऑल वाय बिलॉंग्स टू आर आणि वाय इज नॉट इक्वल टू 1, किंवा या पद्धतीने लिहू शकतो आर मायनस सिंगलटन सेट 1. ही झाली त्याची रेंज आणि हा झाला त्याचा डोमेन. ठीक आहे, थांबवायचं.